देवळाचो येदो सुद्दां कुडको वचना एक वेगवेगळे चुकीचो समज हो त्यांच्या तकलेत आसा तरी ते ताका एक्सप्लेन केले ते ताका पटले। आमकां नाका फ्लायओव्हर, आमकां जाय बायपास असो बोमाकारांचो सूर। बोमा वाठारांतल्या स्थायीक लोकांनी फ्लायओव्हर प्रोजेक्टाक लागून मंत्रालयांत मुखेलमंत्र्यांची भेट घेतली। ह्या वेळार सरकारान ह्या प्रोजेक्टा विशीं परत विचार करचो म्हण लोकांनी मागणी केली। मजगती ह्या संबंधान बसका घेवन रितसर उलोवप मुखेलमंत्र्यांनी केले। बायपास बांदपाक फिजिबल ना, देवळाक कांयच फटको बचपाना ह्या लोकांक कोणेन तरी मिसगायड केला। आमी 60 मीटर न्ही तर 25 मीटर लांब रस्तो बांदतात, त्याच प्रमाण 40 न्ही तर 4 घरां ह्या प्रोजेक्टाक लागून अफेक्ट जातली। मात आमी त्या लोकांकडेन उलयल्या, तांकां दुसरे कडेन जागा दितले, तशेंच तांकां घर बांदपाक पयशे दितले। त्या भायर ज्या लोकांचे धाकटे गाडे आसात तांकां त्या देवळा लागीं सेटअप करपाक जाय जाल्यार आमी प्रोविजन करतले म्हण मुखेलमंत्र्यांनी सांगला। त्याच प्रमाण इंजिनियर स्वता भोमा भेट दिवन ह्या प्रोजेक्टाचे मार्किंग लोकांक दाखयतले, जाका लागून लोकांक आनी स्पष्टपणान म्हायती मेळटली अशेंय मुखेलमंत्री म्हणटात। भोमाच्या म्हाका पयर घरा कडेन मेळपाक आयिल्ले तांकां हांवें हांगासर आपयले ते जवळपास एक 70 जण कितें तरी आयिल्ले, सगळे जाण 70 जण आयिल्ले तांकां कंप्लिटली प्रेजेंटेशन दिलें म्हज्या PWD डिपार्टमेंटान। प्रेजेंटेशन दिल्या उपरांत तांकां सगळें एक्सप्लेन केलें। एक म्हणजे देवळाचो येदो सुद्दां कुडको वचना एक वेगवेगळे चुकीचो समज हो त्यांच्या तकलेत आसा तरी ते तांकां एक्सप्लेन केलें ते तांकां पटलेंय बी। दुसरी गजाल तेंच्या तकलेन आसलें 60 मिटरचो रस्तो आमी करता म्हणून, बट आमी 60 मिटरचो रस्तो करिना तोय कोणी तरी तुमच्या तकलेन गैरसमज घातलेलो। आमी फक्त थंयसर 25 मिटरचो रस्तो करता। तिसरी गजाल तेंची एका देवळा कडल्यान दुसऱ्या देवळा कडेन वचपाकूय कांयच प्रॉब्लेम जायना। घरां वयता म्हणजे तेंची 60 म्हणजे जवळपास 40 घरां वयता असो तेंच्या तकलेन आसलो। फक्त वयता भितरली 4 घरां, ओके 4 घरां भितरले 4य ओनर थंयसर आशिल्ली। एकट्याचीच 2 म्हणजे एकट्याचें दुकान आनी घर 99 स्क्वेअर मिटरान आसा आनी 120 स्क्वेअर मिटरान उरलेली 2 त्या 4य जाणांक आमी वेगळे 4 प्लॉट दिता आनी वेगळी 4 घरां तेंची बांदपा खातीर आमी पयशेय दिता आनी उरले ल्हान गाडे थंयसर जे एक्वायर केल्ल्या प्रॉपर्टीज रस्त्याक तेंकोन आसात म्हणजे ते गाडे खरे म्हणजे ते रस्त्याक तेंकोन तांकां थंयसर परत आसरच्या देवळा कडेन जर घालूंक जाय आसत जाल्यार देवळा कडेन गाडे घालपाचें आमी प्रोविजनूय दिता। त्याची लोकांनी समजून घेवपाक जाय थंयसर इन फ्युचर केन्नाच तसो एक्सिडंट जावचो न्हू, कारण हो प्रोसेस आतां कंप्लीट जायत येयला। 2007तल्यान चालू आशिल्लो नॅशनल हायवेचो प्रोसेस। नवीन प्रोसेस जावप म्हणजे बरें कठीण आहा, बट तरी सुद्दां तांच्यांनी सांगलें की दुसरो आनी एक प्रपोजल तो खूब व्हडलो प्रपोजल इकोसेन्सिटीव खाजण लँड आनी हें तर सगळें आशिल्लें। बट तांकां एक गजाल सांगलें फाल्यां आमच्या प्रॅक्टिकली इंजिनियर सायटीर वयता तांकां तुमी कॉपरेट करात, ते तांकां थंयसर मार्कींग करून दाखयतले, मार्कींग करून तेंची प्रॉपर्टी येता काय ना तेंय कळटलें। तेंच्यांनी बरोवन मागला, आमी बरोवनूय दिता, देवळाचोय कसलोच भाग वचना। ही 4 घरां सोडल्या तेच्या पलीकडे आमी कांयच वचना। उरलेली घराची बेश्टी मार्कींग तेंचें कन्फ्युजन आहा की सर्वे नंबर तो दाखयला म्हणजे त्या सर्वेची सगळीं घरां वयतली। म्हाका दिसता हे जे थोडे कोण जे आहा पळय तांकां चुकीचो सांगता, बट तांकां विशय बरेच पटले। ओके हांवें जें सांगलां तें तांकां सगळें पटलां। म्हाजो अंदाज आहा एकदां मार्कींग केल्या उपरांत इश्यू जो आहा तो रिजॉल्व जातलो इन द इंट्रस्ट ऑफ तेंचे देवूळ जात्रा उत्सव जे सगळ्या तांकां करपा खातीर वयल्यान आनी खूब मोठ्या प्रमाणांत वयतली। तेंची एक तळी आहा ती आमी 30 लाख आनी 30 लाख रुपीज एडिशनल म्हणून ती ब्युटिफाय करून दिता म्हणून सांगलां। म्हाका दिसता तेंच्यांनी ह्या विशयाचेर सरकाराक बरोबर कॉपरेट करप गरजेचें आसा, ते करतले असो म्हाजो विश्वास आहा। आमचे फाल्यां इंजिनियर थंय गेल्या उपरांत मार्कींग करून गेल्या उपरांत परत एकदां ते म्हाका मेळटले आनी दुसरी रिजॉल्व कोणी कन्फ्यूज नागजरची नांवां जी गॅजेटाचेर येयल्या ते फक्त सर्वे नंबर थंयसर आसात। ओके पार्टिशन ना म्हणून आयल्या कारण एक सर्वे नंबरान जर भितरले मातसो कुडको सुद्दां जर वयता 50 मिटरां जाल्यार त्या सर्वे नंबरार ती सगळीं घरां येता। आमी तेंच्यांनी जे मागला पळय उरलेले 40 घर तांकां बरोवन दिवपाक तयार आहा, तेंचें घर एकूय वयचें ना।